श्यामची आई कथा 13वी स्वाभिमान रक्षण. जो ग्रहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाचीच नसते. दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार, कारण त्याला उत्पन्न नसते व वेद विद्येशिवाय इतर धंदाही नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे. इतर देशातही उपाध्याय आहेत, इतर धर्मातही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारकडून पगार मिळतो. आपल्याकडे समाजच ब्राह्मणांना देईल. श्यामने आरंभ केला. आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते. शेवंती वांगणीचे जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपामध्ये वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात. आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात. वधूवरचा एक उपाध्याय आणि वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपामध्ये हिंडतात. जितकी वराकडची तितकीच वधूकडची. वराकडच्यांनी 4-4 आणे दिले तर वधू पक्षही 4-4 आणे देतो. जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते. लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळीजवळ बसलेली असतात आणि मग त्यांना हे शिक्षण आपोआपच मिळते. अरे, आपण नाही हा हात पुढे करायचा, ते मुलांना सांगतात. परंतु अलीकडे स्वाभिमानच उरलेला नाही. पैशासाठी आपण हपापले आहोत. फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आहे. आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट ओढताना मी पाहिलेले आहे. श्रीमंत सुद्धा मोफत दवाखान्यामध्ये जाऊन औषध घेतील. श्रीमंतांची मुले सुद्धा नादारीसाठी अर्ज करतील. दारिद्र्याचा व दाशाचा हा परिणाम आहे. मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो. शाळेतील बरोबरची आम्ही मुले एकत्र बसलो होतो. एका बाजूने बसले म्हणून खोड्या करता येतात, टवाळकी करता येते. कोणाच्या टोपीवर नाळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशात कडे टाक, कोणाला हळूच चिमटा घे असे चालते. दक्षिणा वाटण्यात आली. काही मुलांनी हात पुढे केले. मीही माझा हात पुढे केला. सहज गोष्ट होऊन गेली. माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो. मी ते 2 आणे घेऊन घरी आलो व मोठ्या हर्षाने आईजवळ द्यायला निघालो. जणू माझ्याच कमाईचे, माझ्या श्रमाचे ते होते. भटजी 12-12 वर्ष मंत्र शिकतात. ते विधी करतात तर त्यांना घेऊ दे. मला ते 2 आणे घेण्याचा काय अधिकार? प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसते. आईने विचारले, कुठले रे पैसे? मी म्हटले, शेवंती वांगणीचे याचे लग्नात मिळाले. आई एकदम ओशाळली. तिचे तोंड म्लान झाले. आम्ही गरीब झालो होतो. आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? का आपण गरीब झालो म्हणून कीव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे, वेड्या, तू का हात पुढे करायचा? तू त्या डोंगऱ्यावरचा ना? माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाही? त्यांना आमची कीव आली. जगात दुसऱ्याने आपली कीव करावी याहून करुणास्पद व दुःखस्पद दुसरी कोणतीही गोष्ट नाही. आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले. ती बोले ना. शून्य दृष्टीने ती माझ्याकडे पाहत राहिली. आई, घे ना ग हे पैसे, मी काही चोरून आणली नाही, मी काकुळतीला येऊन म्हटले. आई म्हणाली, श्याम, आपण गरीब असलो तरी ग्रहस्थ आहोत. आपण भिक्षुक नाही. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा घ्यायची नसते, ते आपले काम नाही. आपण दुसऱ्याला द्यावी. भटजी वेद शिकवतात, धार्मिक कामे करतात. त्यांना शेतभात नसते. ही दक्षिणा, हेच त्यांचे उत्पन्न. मी म्हटले, आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत. त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का? सावकारी करता, शेतीभाती आहे. हे असले कसले भटजी? आई म्हणाली, तो त्यांचा दोष. पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोर गरिबांना देऊन टाकी. घरी मुले शिकायला ठेवली. त्या पांडव प्रतापात नाही का की नळराजाने ब्राह्मणांना खूप धन दिले. ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले. ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकायला राहत असत. आपण ग्रहस्थ, आपण दक्षिणा घेऊ नये. तू पुन्हा हात पुढे करू नकोस. रोहिदास पानपोईचेही पाणी प्यायला नाही. ग्रहस्थाने जगास द्यावे, जगापासून घेऊ नये. आईने ते 2 आणे शेजारी बाळू म्हणून एक गडी होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो, जगापासून आम्ही जितके घेऊ तितके जगाचे आपण मिंदे होत असतो.
आपण दिनवाने होत असतो, दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दिनवाने जगणे हे पापच आहे. ताठरपणे उन्नतपणे जगणे हेही पापच आहे. जगाचे मिंदे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते. आई बापांच्याही पैशावर जगणे हा तिथे मिंदेपणा व कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट हुवर यांची गोष्ट सांगतात. त्यांनी आपल्या 13 वर्ष वयाच्या मुलाला मजुरीसाठी काम करायला पाठवले. धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हुवर होते. परंतु त्याच वेळेस त्यांचा हा मुलगा एका गौंड्याच्या हाताखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते आणि ते चालले असताना काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला. हुवर साहेबांना वाईट वाटले, परंतु ते म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला. स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहते, परावलंबनाने मान खाली होते. श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊही नये. तुका मने घेतो तोही नरका जातो. आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंदा दिनवाना असतो व आपण एटीत असतो. याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे, लाकडे फोडून घ्यावी, कपडे धुवून घ्या, जमीन खणून घ्या, काहीतरी काम करून घ्या. त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे. उद्योगहीनास पोचण्यात देवाचा अपमानच आहे. देवाने दिलेल्या हातापायांचा, बुद्धीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम याची महती आज रशियामध्ये शिकवण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियामध्ये गेला होता. रशियातली परिस्थिती, तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहायला तो गेला होता. मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या, चॉकलेटच्या वड्या, सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला, परंतु एकही हात पुढे आला नाही. कोणीही ती वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, घ्या, मी प्रेमाने देत आहे. ते मजूर म्हणाले, स्वतःच्या श्रमाने मिळवावे. दुसऱ्याने दिलेली देणगी ही घेऊन कदाचित मनात आलस्य, मिंदेपणा व परावलंबन यांचा उदय व्हायचा. या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे. तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला. केवढी ही विचार क्रांती. ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे एकही हात पुढे झाला नाही. केवढे स्वावलंबन, केवढे तेज, केवढी श्रमाची पूजा. श्रमामध्ये आत्मोद्धार आहे. फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन. घरीदारी, शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमाला उत्तेजन देतो, हेच खरे. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा दोघेही किडेच. श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावर जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमाची खातो. हे दोघे समाज वृक्षावरील बांडगुळे आहेत. उन्हातानात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरे फाडणारा ढोर, वाहना बांधणारा चांभार, हे सारे ऐत खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत. काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा, काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे निर्माण करा, तरच तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाज संवर्धक, समाज रक्षक, समाज पोषक, श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र वैभवावर चढते. बाकीची भिकेस लागतात. माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवला, मिंदेपणा म्हणजे मरण हे शिकवले आणि दुसऱ्याचे कधीही घेऊ नकोस, दुसऱ्याला दे हेही शिकविले.